नमस्कार मंडळी, कसं काय आहे? राम राम. तर तुमचं कसं काय चाललंय? तर आमचं तर एकदम निवांत आहे. तुम्ही पण निवांतच आहात ना? तर आणखीन काय विशेष? तर विशेष बघूया आजच्या आपण ब्लॉगमध्ये. तर बघा, आता आम्ही आलेलो आहोत माझ्या वडिलांच्या रिटायरमेंटच्या प्रोग्रामसाठी. तर आता कंपनीमध्ये जो काही कार्यक्रम ऑर्गनाईज केलेला आहे, तर त्या कार्यक्रमासाठी फॅमिली विथ त्यांना बोलवलेलं असतं. सो त्यासाठी आपण आलो आहे. तर चला आपण बघूया की पुढे काय काय होणार आहे. यासाठी असते की या लोकांनी आपल्याकडे 30-40 वर्ष सेवा करून या कंपनीकडे सेवा दिलेली आहे आणि जे काय आपले जे त्यांनी जे अवगत केलेले स्किल आहे तशा प्रकारे स्किल आपल्याला परत घेऊन जाण्यासाठी खूप वेळ लागतो. तर आतमध्ये कंपनीत बघा छान असा प्रोग्राम झाला, त्यांचा सत्कार वगैरे केला गेला, त्यांच्याविषयी काही मनोगत व्यक्त केलं गेलं, त्यांनी कसं काय एवढे वर्ष कशी सेवा केली, काम केलं आहे कंपनीसाठी, तर ते सगळं. आणि ऑफकोर्स आपल्या फॅमिलीला त्याची कशी जाणीव राहावी हे सगळं खूप छानपैकीपणे त्यांचे जे HOD होते त्यांनी एक्सप्लेन केलं आणि खूप भारी वाटलं नाही का. हे अशा गोष्टीसुद्धा असतात, तर हे अनुभवणं खूप वेगळं होतं आमच्यासाठी. तर भारी वाटलं आणि एकंदर कार्यक्रम आतमध्ये छान झाला. त्याच्यानंतर गेटच्या बाहेर आल्यानंतर मग त्यांचे जे काही फ्रेंड्स असतील एवढ्या वर्षापासून सोबत काम केलेले सगळेजण येऊन भेट घेत होते आणि बरेचसे म्हणजे काही पदाधिकारी असतील, जे काही असतील, सगळे मिळून तिथे त्यांच्यासोबत म्हणजे भेटत होते त्यांना आणि शुभेच्छा देत होते. तर चला पुढे पाहूया. त्यानंतर मग गेटवरती थोडा वेळ म्हणजे जे काही तुम्ही बघितलं सगळं झालं, सगळे नातेवाईक वगैरे तिथे जमले होते. ह्याच्यानंतर आपल्याला जायचं होतं हॉलला जाण्यापूर्वी मग आता आपण घरी निघालेलो. तर घरी जाण्यासाठी कंपनीने स्पेशल गाडी पाठवली होती. तर खूप छान आहे, म्हणजे कंपनीची अशी सोय की रिटायर झाल्यानंतर त्या दिवशी त्या कामगाराला गाडीने त्यांच्या घरापर्यंत सोडलं जातं. तर खरंच खूप छान आणि युनिक असं मला वाटलं ते. घरी आल्यानंतर त्यांचं छान असं दारामध्ये औक्षण वगैरे केलं. आता आपल्याला जायचं हॉलवरती. तर आम्ही हॉलवरती आवरून येईपर्यंत सोनूचे म्हणजे माझ्या भावाचे जे काही फ्रेंड्स होते सगळे, तर त्यांनी खूप छान अशी हेल्प केली त्याची. सगळं क्लिनिंग वगैरे करून त्यांनी ना छान असं डेकोरेशन केलं, जे काही तुम्ही बघितलं भिंतीवरती मस्तपैकी डेकोरेट केलं सगळे बलून वगैरे लावून. त्यांनी खूप हेल्प केली त्याला आणि ऑब्व्हियसली आम्हालासुद्धा म्हणता येईल. आणि ह्या सगळ्या मुली बघा इकडे 60 दिव्यांचं प्रज्वलन करण्यासाठीची तयारी करतात. तर जाणार आहे म्हणते. न ओळखायला काय झालं की एवढी असल्यापासून बघितली मग या तर हे सगळे आहेत जे येतात ते सोनूचे फ्रेंड आहेत आणि यांनी खरंच खूप हेल्प केली, तुम्ही मगाशी बघितलं. आणि रिअली थँक्यू कुणाल आणि ओंकार, दोघांनी छान असे फोटोज आणि व्हिडिओज क्लिक केले. मी पण मस्त. बाबू ओळखलं का? अरे बापरे, माझ्यासारखंच चाललं, इकडं पण तसंच आहे. ते पण सेम तसंच आहे. पोरं फ्लॅशलाईट लावते. घ्या कोणाला घ्यायचे ते. फोटो काढायला
पाच जण लय होतील रे, स्टोरेज फुल आहे त्याचा, एवढं नको. सगळी तयारी करून झाल्यानंतर फायनली उत्सव मूर्तींचं आगमन झालेलं आहे. तर आजचा जो कार्यक्रम होता ना, तर माझे वडील आणि माझे नाना म्हणजे माझे चुलते आहेत, तर त्या दोघांचं एकाच दिवशी म्हणजे रिटायरमेंट सेरेमनी होता. तर कंपनीत पण दोघांचं सोबत प्रोग्राम पार पडला. सो हे सगळं जे काही प्रोग्राम होता तो मग एकत्रच घेतला होता. जे काही माझे वहिनी वगैरे आहेत ते सगळे, जे दादा वगैरे, तर ते लोक सगळे म्हटले की नाही का आपण सगळे एकत्र करूया, म्हणजे वेगवेगळं सेलिब्रेट करण्यापेक्षा सगळे सोबत असल्यानंतर ते छान वाटेल. सो कार्यक्रम हा सगळा एकंदरीत म्हणजे असा इन्व्हॉल्व होता. सो खूप सारी जवळची मंडळी, ॲक्च्युली सगळे फॅमिली होते, जास्त काही कोणी बाहेरचे वगैरे नव्हते. आणि छान असं कार्यक्रम पार पाडण्याचं आमचं जे काही काय म्हणू शकतो प्रयत्न होता, तो कितपत सक्सेस झाला ते तुम्हाला पुढे पाहायला भेटणारच आहे. आणि छान वाटेल. व्लॉग अजून कंटिन्यू नक्की करा. चले घे ओंकार. तर बघा, हे सगळं प्लॅनिंग जे काय आहे हॉलमधलं आणि कार्यक्रमाची रूपरेषा वगैरे असं काहीही ठरवलेलं होतं. ऑन दी स्पॉट सगळं सुरू झालेलं होतं. त्यामुळे तुम्हाला थोडंसं गडबड गोंधळ दिसतच असेल, कारण काही मॅनेजमेंट नव्हतं केलं. सो जेव्हा, आणि मी ॲक्च्युली आदल्या दिवशी आलेली, त्यामुळे तेवढा वेळही भेटला नव्हता. हॉल अरेंज केला होता आणि बाकी सगळं. सो जसं होईल तसं करण्याचा प्रयत्न केला. तर थोडाफार सुरुवातीला हे झालं, त्याच्यानंतर एकमेकांच्या कोऑर्डिनेशन आणि कोऑपरेशनने गोष्टी बऱ्यापैकी सुरळीत व्हायला मदत झाली असं म्हणू शकतो. पण हे जे काही सुरुवातीचं जे काही होतं ना, तेच ॲक्च्युली मेन होतं. कारण म्हणजे नाही का, कोऑपरेशन मिळणं पण महत्त्वाचं होतं काही सगळ्या गोष्टी पुढे व्यवस्थित होण्यासाठी. सो थोडीफार तारंबळ झाली म्हणता येईल, कारण नाही असं म्हणणारच नाही मी, झालीच म्हणता येईल. आणि त्यातूनच मग हळूहळू एकदा का सुरुवात झाली, त्याच्यानंतर मग थोडं थोडं रिलीफ वाटायला लागलं. आणि विशेष असं झालं होतं की काय माहिती आहे का, एकतर थोडासा लेट झालेला आणि लहान मुलं असल्यामुळे थोडंसं तुम्ही समजूच शकता की लहान मुलं असल्यानंतर थोडंफार इकडे तिकडे होऊन जातं, थोडंफार गोंधळ गडबड. तर तसं, आणि ॲक्च्युली जे काही सगळे फॅमिली वगैरे, तर सगळं काही अरेंज करणं तितकंसं जरासं कठीण होतं. तर सगळ्यांच्या सहकार्याने तितकं सोपं झालं. आणि छान असं बघा, आल्यानंतर मग एकंदर कार्यक्रमाला सुरुवात झाली. म्हणजे एक एक करून सगळेच फॅमिली मेंबर असेल, फ्रेंड्स असेल, सगळे म्हणजे त्यांना दोघांनाही शुभेच्छा देण्यासाठी आणि जे काही त्यांच्या भावना असतील, त्यांचे जे काही त्यांच्याबद्दलचे इमोशन्स, जे काही त्यांना वाटत होतं, शुभेच्छा वगैरे एंड ऑल, ते देण्यासाठी त्यांच्याजवळ येऊन मग त्यांना गिफ्ट्स एंड ऑल चालू होतं. तर चला म्हटलं की नाही का, इतकंही हे नाही झालं, थोडंफार कंट्रोलमध्ये आला माहोल आणि व्यवस्थित सुरळीत झालं म्हणू शकतो. मी स्वागत करते. आणि आज आपण इथे जमलेलो रिटायरमेंटच्या सेरेमनीसाठी छोटासा कार्यक्रम आम्ही सक्रिय ऑर्गनाइज केलाय. त्याला तुमची साथ आणि सहकार्य लाभावं हीच प्रार्थना आणि विनंती. ते सगळं काही म्हणजे व्यवस्थित पार पडावं, कारण आमचं पुढील आयुष्यासाठी, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही तर देणार होतो, पण तुम्ही सर्वांनी शुभेच्छा देण्यासाठी थोडा शांतता पाळा, एवढीच निवड विनंती, बाकी काही नाही. आणि आता आपण त्यांचं 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत दोघांचे सुद्धा. त्यांनी स्वतःच्या आयुष्यातले एवढं कष्ट करून एवढ्या दिवसांचं आता ते थोडा का होईना रिलॅक्स घेणार आहे.
त्या निमित्तानं आपण त्यांच्या काय म्हणू शकतो शुभेच्छा देण्यासाठी किंवा त्यांचा सत्कार करण्यासाठी पोहोचलेलो आहोत. तर आज एक आम्ही म्हणजे असं ठरवलं, हो हो आभार शेवटी मानायचं. तर आम्ही जे काही कार्यक्रम चाललाय सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या भेटू शकता. फक्त सुरुवातीचे थोडा वेळ शांतता पाळा. आता आपण सगळे त्यांची 60 ठिकाणी औषध करणार आहोत. त्यामुळे शांत बसा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या. आणि इकडे या काका स्माइल. हाय गाईज, तर असा होता आजचा हा एकंदरीत छान असा ब्लॉग. कसा वाटला तो नक्की कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि पुन्हा एकदा नवीन उत्साहाने तुमच्या भेटीला येतोय. सो प्लीज 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 सपोर्ट यू आणि स्टे ट्यून असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. भेटू लवकरच. बाय.